हा कोण आणते? वादविवाद साधक बाधक चर्चा आहे आपली, स्त्री पुरुष समान की भेद. मग आता माणसांचा मुद्दा आहे की बायांसाठी मेकअप करवतात. कोण मेकअप साठी सामान? पुरुष आणते. याच्यावर बायांना काय म्हणायचं आहे? बोला. तुम्हाला जेवण चालतो. व्हेरी गुड. दिवस रात तुमच्यासाठी एवढं काय करतो आम्ही. आम्ही तुमच्यासाठी चुली पेटवून बसलोय का? आम्ही तो शेती करायला जातो, पैसे आणतो. आता मला तुम्ही पैसे आणतात आणि शेती करतात. हा एवढा यांचाच घासघीस मुद्दा चालू आहे. याच्यापेक्षा पॉवरफुल मुद्दा सांगा तुमच्याकडे काय आहे? स्त्री पुरुषांच्या बरोबरीत आहे की स्त्री पुरुषांच्या वरचढ आहे? बोला काय आहे यांचा मुद्दा? खोडा तुम्ही. हे मेकअप आणि शेती बस याच्यावरच अडू नये. त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे का स्त्रिया? बोला ना मग काय आहे? काय मत मांडाल? बोला. हां मगाचा एक मुद्दा खूप छान होता की स्त्री लेकरांनाही सांभाळते आहे, बरोबर? मग सांगा ना त्याच्यावर काही. स्त्री लेकराला सांभाळते, शाळेत पाठवते त्याला खायला. अजून तुम्ही आम्हाला मेकअपचं सामान आणून देतो तर तुम्ही घाणेरडे कपडे घासतो. व्हेरी गुड. जरी मेकअपचं सामान पुरुष आणत असेल तरी पुरुषांचे कपडे हा पुरुष धुवत नाही. तुमच्या पोराच्या शाळेची फीस कोण म्हणते? आम्हीच तर भरतो ना. आता यांचं असं म्हणणं पडलेलं आहे की पुरुष वर्ग हा लेकरांच्या शाळेची फी भरतात, मग स्त्री वर्ग कष्ट करत नाही का? बोला. फक्त 2 मुली बोलत आहे, बाकीच्या मुलींनी बोला. स्त्री तर पुरुषांपेक्षा जास्त मेहनत करते, दिवस रात्र झोपतच नाही आणि किती मेहनत करते रे तुमच्यापेक्षा. तुम्ही रात्रभर सिरियल पाहता, मोबाईल पाहता. कोणी मुली सिगरेट पिते, दारू पिते. असं पुरुषांचं म्हणणं आहे की मुली किंवा बाया रात्रंदिवस सिरियल्स पाहतात आणि नुसते मोबाईलमध्ये राहतात, सिगरेटही पितात आजकालच्या मुली. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? बोला बोला. ते तर मुले पितात सिगरेट, बियर वगैरे. आम्हीच का नाही पिऊ शकत मग? असं यांचं म्हणणं. आता बघा याच्यात ही समानता आली आहे की माणसं सिगरेट पितात म्हणून बाया सिगरेट पितात असा त्याचा अर्थ होईल का? याच्यावर तुम्हाला काय मांडायचंय? सगळ्याच तशा आहेत का? मग बोला याच्यावर मत मांडा. नाही हो करून नाही जमणार. हा मत मांडा. बरोबर बरोबर म्हणणं आहे. हा एक 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 आम्ही तर सुद्धा सिगरेट नाही पीत, दारू नाही पीत, कारण की त्याच्याने कॅन्सर होते. आधी मला तेच आम्ही सिगरेट नाही पीत. व्हेरी गुड. पुरुष जागरूक झालेले आहे की सिगरेट आणि दारूमुळे कॅन्सर होतो, दारूमुळे लिव्हर खराब होते. पुरुष जागरूक झालेले आहे. मग स्त्रिया तेवढ्याच जागरूक आहे का? आहे का? स्त्रियांना कळतं का? हो की नाही? नाही, मुद्दा खोडायचा आहे तुम्हाला यांचा. खूप छान बोलत आहे मुलं. मुद्दा खोडा तुम्ही यांचा. एकच मुलगी नाही बाकी. अंजली बोला, मुद्दा खोडा. स्त्री ही वरचढ आहे का माणसांपेक्षा? कामाच्या बाबतीत, बाकीच्या बाबतीत आहे का? बोला. असं तोंड नाही हे करायचं एकमेकांचं. बोला पटापटा. काय वाटतं तुम्हाला? पा ते वरचढ होत आहे, त्यांचे मुद्दे मोठे होत आहे. मला समजते आम्ही सिगरेट दारू पितो, घराची कामं नाही करतो, लावला बॅग न तिकडे नाली जाऊन धसलं, काही कामाची नाही. बरोबर आहे. यांना मरायचं नाही याच्यासाठी हे जागरूक झालेले आहेत पुरुष वर्ग मंडळी. मग स्त्री वर्ग मंडळी फक्त शेतीचीच कामं करतात का? घरातली कामं करतात ना. मग अजून काय काय करतात याच्या व्यतिरिक्त हे तुम्ही घरच्यावरून सांगा थोडंसं. बाया भांडे घासते, कपडे धुते, पोरांची आंघोळ धुवून देते. तुम्ही काय करते? व्हेरी गुड. एकच जण एक आम्ही मुलाला अंकित बोला. देतो, त्यांना शिकवतो, अभ्यास शिकवतो. रात्र बसून वाईट गोष्ट म्हणणं नाही शिकवत. असं यांचं म्हणणं आहे की आम्ही वाईट गोष्टी शिकवत नाही, आम्ही मुलांना संस्कार देतो. मग तुमचं असं म्हणणं आहे का की माता संस्कार देत नाही मुलांना? आम्ही दिल्लीत गाडीवर जातो. आमचे काय आम्ही पोला खाणं बनवतात. आम्हाला पियाला पाणी नाही भेटत कुठं. कधी कधी आमचे ऍक्सिडेंट
जाते. ॲक्सिडेंट होते बनते. कसा का बरं होत असं ॲक्सिडेंट? याच्यावर तुम्हाला मुद्दा खोडता येईल का? कधी कधी ॲक्सिडेंट होते म्हणते माणसांचा. खोडा मुद्दा, बोला. का बरं होत असेल? मुली का बरं शांत? ट्रकवर जाते, त्यांना झोपायला टाइम वेळ नाही मिळत. आपल्याला त्यांच्यापेक्षा भारी मुद्दा पाहिजे आहे. भारी मुद्दा. व्यसन असते ना माणसांना, व्यसन असते बरोबर. मौज मजेसाठी माणसं काय करतात? पैसा वाया घालतात. ठीक आहे, मान्य आहे की बाया मेकअप वगैरे करतात, पण बाईसारखा जगण्याचा अधिकार नाही का? आहे ना. प्रत्येक बाईला बाईसारखा जगण्याचा अधिकार आहे. माणसांना आपापल्या परीने जगण्याचा अधिकार आहे. मग आपल्याला या डिबेटवरून हेच लक्षात येते की ज्या पद्धतीने बाई महत्त्वाची आहे त्याच पद्धतीने माणूससुद्धा महत्त्वाचा आहे. कारण बाई आणि माणूस हे दोन्हीही सामाजिकतेचे काय आहे? दोन चाकं आहेत. एक चाक पुढे गेलं तर मागचं चाक पुढे येणारच ना, का सोबत राहणार आहे? नाही. मग माणसाचं एक चाक जर, माणूस म्हणून एक चाक जर पंक्चर झाला तर हा समाज पुढे जाईल का? नाही. म्हणून आपल्याला या डिबेटवरून, या वादविवादवरून असं लक्षात आलं की स्त्री पुरुष समान आहे, भेद नाही.